हॅलो फ्रेंड्स, मग मजेत आहात ना सगळे। आज आपण चटपटीत कुरकुरीत कडक पुरी बनवणार आहोत। तिखट पुरी नाश्त्याला पण खाता येतील। अजून कोणी चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर करून घ्या। सर्वात आधी लिंक तुम्हाला येईल। तिखट पुरीचं आपण मळून घ्यायचं आहे आधी। त्यासाठी ह्या वाटीनं 2 वाटी घेतलेलं आहे। चाळून घ्यायचं आहे सगळं। अर्धी वाटी तांदळाचं पीठ आहे, ते पण घालायचं आहे। सगळे पीठ चाळूनच घालायचे। अर्धी वाटी बेसन आहे, अर्धी वाटी ज्वारीचं आहे। ओवा 1 चमचा घातलाय। धने पावडर घालायचे 2 चमचे। जिऱ्याची पावडर घालायचे 2 चमचे। टेस्टला खूप छान लागतं, त्यामुळे सगळं घालायचं आहे। हळद घालायची आहे 1 चमचा, भरून घातलेलं आहे 1 चमचा भरून। मिरचीचं तिखट आहे, लाल तिखट 5 चमचे घातलाय। यामुळे पुरीला कलर छान येतो। आता काळं तिखट आहे 5 चमचे। मीठ घालायचं आहे चवीनुसार। कोथिंबीर घालायची आहे भरपूर। तेल घालायचं आहे, गरम करून घेतलेलं आहे तेल, अर्धी वाटी आहे। तिखटवर घालायचं म्हणजे कलर छान येतो। मिक्स करूया। गरम असतं, हाताने मिक्स करायचं नाही। हाताने पण चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे, कारण तेलाच्या गाठी होतात। सगळं तेल पिठात मिक्स व्हायला पाहिजे। आता तीळ घालायचे। तीळ भरपूर घाला म्हणजे छान लागतात। मी इथं 3 चमचे घातलेले आहे। मिक्स करूया। आता पाणी घालून मळून घ्यायचं आहे। तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। पीठ असं घट्ट मळून घेतलेलं आहे, कारण नंतर पातळ होतं, आणि तेल लावून मळून घेतलेलं आहे। आता याला झाकून ठेवायचं आहे। पांढरं कापड घालून असं झाकून ठेवायचं आहे अर्ध्या तासासाठी। काय घेतलेलं आहे, त्याला असं कोरडं पीठ लावून घ्यायचं आहे आणि पातळ लाटायचं आहे। असं पातळ लाटून घेतलेलं आहे। ते फुगायला नको म्हणून असे काटे चमच्यानं होल पाडून घ्यायचे। वाटीनं सगळे गोल काढून घ्यायचे। अशा पुरी करून घेतलेल्या आहेत, तिखट पुरी। तर जे उरलेलं पीठ असतं ना, ते परत त्यातच घालून लाटायचं आहे। पुरी तयार आहेत, आता तेलात तळून घेऊया। तेल कडक तापलेलं आहे, एक एक करून घालत जायचे। पलटून घ्यायचे सगळे, दोन्हीकडून चांगले तळून घ्यायचे। कडक झाल्यावरच काढायचे। चला तर मग पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीसह। पर्यंत खुश राहा, मस्त राहा, खात राहा।